माता की, भारत माता की। यानंतर मी माननीय आमदार श्री संजयजी केळकर यांना थोडक्यात महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती करतो। मी सुरुवातीला कार्यक्रमात महायुतीचे सर्व नेते श्री संजयजी वागुले, श्री हेमंतजी पवार, विकासजी रेपाळे, आनंदजी परांजपे, भास्कर वाघमारे, अभिजित पानसे यांना विनंती करतो की आपले नेते, महाराष्ट्राचे लाडके नेते, विकास पुरुष माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार करावा। श्री नितीनजी लांडगे, सूरजजी दळवी यांनाही विनंती आहे की भारतीय जनता युवा मोर्चा आणि युवा सेनेच्या वतीने माननीय देवेंद्रजी यांचा सत्कार करावा। देवेंद्र जी तुम आगे बढ़ो, देवेंद्र जी तुम आगे बढ़ो। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मनसे, आरपीआय, रासप महायुतीच्या तर्फे होणाऱ्या महामेळाव्यात श्रीयुत आनंदजी परांजपे, श्रीयुत अभिजित पानसे यांच्यातर्फेही आपण सत्कार करतोय। राष्ट्रवादीचे श्रीयुत आनंदजी परांजपे, मनसेचे अभिजितजी पानसे यांच्याही हस्ते आपण देवेंद्रजींचा सत्कार करतोय। अविनाशजी जाधव, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा प्रमुख, भास्करजी वाघमारे, आरपीआयचे प्रमुख, देवेंद्रजी तुम आगे बढ़ो। देवेंद्रजींना पुढच्या कार्यक्रमाला जायचंय, शेवटच्या सभेला। अतिशय थोडका वेळ आपल्या हातात आहे, आपल्याला त्यांचं मार्गदर्शन ऐकायचंय। यानंतर आपल्याशी संजयजी थोडक्यात संवाद करतील। आपले उमेदवार ज्यांच्या निशाणीवर म्हणजे धनुष्यबाणावर आपण शिक्का मारणार आहोत ते नरेशजी आपल्याला आवाहन करतील आणि मग महाराष्ट्राची धडाडी तोफ ज्यांनी महाराष्ट्र पिंजून काढलाय ते देवेंद्रजी आपल्याशी संवाद करतील। संजयजी। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महामानव, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रमाता आई जिजाऊ, धर्मवीर छत्रपती संभाजी यांना विनम्र अभिवादन करून आपल्या या महायुतीच्या कार्यक्रमासाठी, मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के, व्यासपीठावरील सर्व मान्यवर नेते, आमदार, पदाधिकारी, महायुतीचे पदाधिकारी आणि माझ्या समोर उपस्थित असलेले की जे गेले 2 आठवडे जीवाचं रान करतायत असे कार्यकर्ते, बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं म्हणजे देवेंद्रजींना ऐकायला आपण आलेलो आहोत। मी या ठिकाणी भाषण करायला येण्यापूर्वी मी देवेंद्रजींना म्हटलं की ऑलरेडी आपली गाडी जी आहे ती टॉप गिअरला आहे। आज सकाळपासूनच मी महायुतीच्या युवा शक्तीचं म्हणजे युवा मोर्चा, युवा सेना यांचं मनापासून अभिनंदन करेन की संबंध ठाणे शहर जे आहे ते महायुतीमय त्यांनी करून टाकलं आणि प्रचंड अशा मोठी रॅली या महानगरामध्ये त्यांनी काढली। मी त्यांचं जाहीरपणे मनापासून अभिनंदन करतो। आज या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आपण जमलेले आहोत। देवेंद्रजींनी प्रचार सभांची सेंचुरी गाठलेली आहे, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी त्यांचं अभिनंदन करतो की जीवाचं रान आपले नेते करतायत। आदरणीय मोदीजी असतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, त्याचप्रमाणे महायुतीचे लाखो कार्यकर्ते देखील या महायुतीला महाराष्ट्रामध्ये महायश मिळण्याकरता प्रचंड असं काम करतंय। मित्रांनो, या मेळाव्याच्या निमित्ताने आपण वेळोवेळी भेटलेले आहोत, परंतु हा शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला घरोघर जायला लागेल, लोकांना मतदानासाठी बाहेर काढायला लागेल। मला खात्री आहे
की गेल्या आठवड्यापासून प्रचाराची जी दिशा एका दिशेने चाललेली आहे की हा सबंध MMR रिजन जो आहे मुंबई सकट, हा सबंध MMR रिजन हा मतदार भगवामय केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तमाम महायुतीचे सर्व उमेदवार या सगळ्या भागामधून निश्चितपणे निवडून जातील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. परंतु येणाऱ्या 48 तासामध्ये आपल्याला उरलेलं शेवटचं जीवाचं रान करायचं आहे. मतदाराला आपल्याला मतपेटीपर्यंत आणायचं आहे. मतदार मतपेटीपर्यंत आला तर तो महायुतीलाच मतदान करणार आहे, तो मोदीजींनाच मतदान करणार आहे. कारण की फिर एक बार मोदी सरकार, बार बार मोदी सरकार. आणि त्याच्यामुळे या ठिकाणाहून मी विश्वास देतो की महायुतीचे उमेदवार ज्यांची निशाणी धनुष्यबाण आहे, परंतु मोदींच्या मोदींवर ते मतदान होणार आहे, अशा नरेश म्हस्के हे प्रचंड मताने या ठिकाणाहून मोदी ट्रेनमध्ये बसून खासदार बनून निश्चितपणे जातील अशा प्रकारचा मी विश्वास व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी सर्व पत्रकार बंधू भगिनींना विनंती आहे की महायुतीचा मेळावा असाच नेहमी भरगतचा असतो, थोडी आपली गैरसोय होते. फक्त आपण थोडी पाठ करून बसलेला आहेत, तेवढी एक आपल्या सगळ्यांना विनंती आहे. सगळ्या तुमच्यामुळेच हा महामेळावा महाराष्ट्रभर पोहोचणार आहे याची खात्री आहे. नेहमी सहकार्य केलेलं आहे, आजही तसंच कराल अशा विश्वासासह मी आजचे आपले उमेदवार जे महापौरपर्यंत पदापर्यंत पोहोचलेत आणि आता खासदार होणार त्यांना विनंती करतो, नरेशजी म्हस्के यांना, की अतिशय थोडक्यात विजयाचं आवाहन त्यांनी करावं. जय श्रीराम. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, जय भवानी. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, भारतीय राज्यघटने शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्तुतीस वंदन करून आजच्या या महायुतीच्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील प्रचार फेरीच्या प्रचार दौऱ्याच्या अंतिम क्षणाच्या जाहीर सभेला उपस्थित असणारे या महायुतीचे शिल्पकार माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, संजयजी केळकर साहेब, विनयजी सहस्त्रबुद्धे, रवींद्र फाटक, निरंजन डावखरे, जयप्रकाश ठाकूर, आनंद परांजपे, अभिजित पानसे, अविनाश जाधव, भास्कर वाघमारे, रवींद्र मोरे, स्नेहा पाटील, वनिता गोतपगार, समीरा भारती, हेमंत पवार, विलास साठे, सचिन पाटील, मनोहर सुखदरे, मनोहर डुमरे, सूरज दळवी, गुलाबचंद दुबे, मीनाक्षी शिंदे, मिलिंद पाटणकर आणि एखादा काही राहिले असतील तर माफी असावी. गेले 10 ते 15 दिवस तुम्ही सर्वजण प्रचंड उन्हामध्ये सुद्धा माझा प्रचार करत आहात. मी काही भाषण करणार नाही. मी आपणास एक विनंती करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. देवेंद्रजींना भिवंडी येथे सुद्धा पुढील मेळाव्याकरता जायचं आहे. त्यामुळे माझी सर्व कार्यकर्त्यांना एक विनंती आहे की माझं नाव जाहीर झाल्यापासून आपण दिवस रात्र मेहनत घेत आहात. आपण गाळलेला घाम, आपण आटवलेलं रक्त याचा एकही थेंब वाया जाणार नाही याची मी खात्री देतो. फक्त तुमच्याकडून एक वचन द्या की उरलेले काही तास आपण माझ्यासाठी नव्हे तर या देशाचे सन्माननीय पंतप्रधान आणि ज्यांच्या करिश्म्यावर आपण ही निवडणूक आत्मविश्वासाने लढत आहोत ते भारताचे कणकर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासाठी उरलेल्या तासाचं जीवाचं रान करील. आपण सगळेच राजकीय पार्श्वभूमी असलेले आहात.
त्यामुळे आपल्याला माहीतच आहे, जरी प्रचार संपला तरी आपले कार्यकर्ते धनुष्यबाण शेवटच्या क्षणापर्यंत लोकांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. त्यामुळे तुम्हाला मला मार्गदर्शन करण्याची गरज नाही, परंतु आपण ज्या मेहनतीने काम करत आहात आणि ज्या मेहनतीने या 10 ते 12 दिवसामध्ये या 6ही विधानसभामध्ये मला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. 6ही विधानसभामध्ये शिवसेना भाजपचे आमदार आहेत आणि मला वाटतं राज्यातील हा एकमेव लोकसभा मतदारसंघ असेल की ज्या ठिकाणी शिवसेना भाजप युतीचे सर्व आमदार आहेत. त्यामुळे आपला विजय पक्का आहे. परंतु गाफील न राहता आपण सर्वजण काम कराल आणि माझ्याकडून पुढील खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आपण माझ्यासाठी काम केलं याची कधीही आपल्याला लाज वाटणार नाही. अशा पद्धतीचं काम मी नक्कीच करेल. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढलाय, रोज गौप्यस्फोट आणि विरोधकांच्या उरात धडकी भरवतायत आणि अतिशय कणखरपणे समर्थपणे महायुतीचा प्रचार करतायत आणि 45 नाही तर पूर्ण 48 असा ज्यांनी चंग बांधलेला आहे, संकल्प केलेला आहे, असे महाराष्ट्राचे विकास पुरुष कणखर व्यक्तिमत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस यानंतर आता आपल्याला मार्गदर्शन करतील. ठाण्याने इतिहास घडवलेला आहे. ठाणे इतिहास घडवण्याकरता सज्ज आहे आणि यासाठी देवेंद्रजी आपल्याला सोपी तंत्र आणि मंत्र देणार आहेत. माझी सगळ्यांना विनंती आहे की कार्यकर्त्यांनी देवेंद्रजीच्या मागे थांबू नये. लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय श्री राम, जय जय श्री राम. अरे जाऊ द्या जाऊ द्या, ते कॅमेरेवाले पण आपल्याच करता या ठिकाणी आहेत. आपला आवाज पूर्ण महाराष्ट्रात गेला पाहिजे म्हणून ते देखील काम करतायत. त्यामुळे थोडा त्रास तुम्हीही सहन करा. आज ठाण्यातील आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित सन्माननीय आमदार संजय केळकरजी, विनयजी सहस्त्रबुद्धे, प्रताप पाटील चिखलीकर, निरंजनजी डावखरे, आपले लोकप्रिय उमेदवार नरेश मस्केजी, रवींद्र फाटकजी, अभिजित पानसेजी, संजय वाघुलेजी, आनंद परांजपेजी, भास्कर वाघमारेजी, जयप्रकाश ठाकूरजी, संदीप लेलेजी, बाळासाहेब पाटील, अविनाशजी जाधव, हेमंतजी पवार, रवींद्रजी मोरे, स्नेहाताई पाटील, वनिताताई गोतपगार, समीरा भारती, गुलाबचंदजी दुबे, सचिनजी पाटील, मनोहरजी डुंबरे, मनोहरजी सुखदरे, विलासजी साडे आडे, मंचावरील सर्व मान्यवर. कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे, माझी नाही आहे. तरी देखील मी सगळ्यांची क्षमा मागतो. आणि आज मला अतिशय आनंद आहे की प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आता प्रचार संपण्याकरता केवळ 3 तास 2.5 तास बाकी आहेत. त्यावेळी ठाण्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्याची संधी मला मिळाली. कालच देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय मोदीजी मुंबईला येऊन गेले आणि या देशाची पुढची दिशा काय असेल हे मोदीजींनी सांगितलं. मोदीजींनी त्या ठिकाणी सांगितलं की 10 वर्षात केलेली कामं सांगण्याकरता आलो आहे आणि पुढच्या 25 वर्षात भारत कुठे असेल हे सांगण्याकरता मी आलो आहे. मला असं वाटतं की हा मूलभूत फरक
आज महायुती आणि महाविकास आघाडीत आपल्याला पाहायला मिळतोय. मोदीजी असतील, सीएम साहेब असतील, आम्ही सगळे असू, महायुतीचे जेवढे नेते आहेत हे विकासावर बोलतात, हे विजनवर बोलतात, महाराष्ट्राच्या हिताचं बोलतात, महाराष्ट्राला आपल्याला कुठे न्यायचं या संदर्भात बोलतात. आणि जर तुम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांचं भाषण बघितलं, त्यांची सुरुवात होते मोदीजींना शिव्या देण्यापासून, मग मध्येच मोदीजींना 4-5 शिव्या दिल्यानंतर काही मुख्यमंत्र्यांना देतात, मग काही मला देतात, मग पुन्हा मोदीजींवर जातात. शिव्यांपासून सुरुवात करतात आणि शिव्यांपर्यंत संपवतात. आणि म्हणूनच काल मुख्यमंत्री महोदय देखील म्हणाले की आमची शिवसेना आहे आणि त्यांची शिव्यासेना आहे. बंधू भगिनींनो, त्यांना हे लक्षातच आलं नाही की दिल्लीची निवडणूक आहे, त्यांना अजूनही वाटतं गल्लीची निवडणूक आहे. आणि त्यामुळे गल्लीच्या निवडणुकीसारखीच त्यांची भाषणं चालली आहेत. आणि मग माननीय मोदी साहेबांनी नकली शिवसेना म्हटल्यानंतर उद्धवजींना मिरची झोंबली. पण माझं त्यांना म्हटलं आहे, तुमचं वागणंच असं आहे, त्यामुळे आम्हाला बोलावंच लागेल. तुमको मिरची लगी तो मैं क्या करू. माझा तुम्हाला सवाल आहे, ते आपले विरोधक आहे म्हणून मी म्हणत नाही, पण मला एक सांगा की शिवसेना जी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आहे, ती बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणून करू शकते का? जी शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे, त्या शिवसेनेचे कार्यकर्ते टिपू सुलतान जिंदाबादचे नारे लावू शकतात का? जी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे, त्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना याकूब मेमनची कबर सजवली जाते, ती खरी शिवसेना असू शकते का? ज्या पक्षाच्या प्रचाराकरता स्टार प्रचारक म्हणून मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी येतो, ती बाळासाहेबांची शिवसेना असू शकते का? ज्या पक्षाच्या प्रचारामध्ये लांगुल चालन करण्याकरता त्यांना पाकिस्तानचे झेंडे वापरावे लागतात, ती बाळासाहेबांची शिवसेना असू शकते का? ज्या शिवसेनेच्या किंवा ज्या पक्षाच्या प्रचारामध्ये केवळ आणि केवळ वोट जिहादची मागणी करावी लागते, ती बाळासाहेबांची शिवसेना असू शकते का? मग ती काय आहे? काय आहे? काय आहे? नकली शिवसेना. आणि म्हणूनच मोदीजींनी सांगितलं की उद्धव ठाकरेजी, तुम्ही निश्चितपणे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार आहात, पण विचाराचे वारसदार मात्र तुम्ही नाही आहात. विचाराचे वारसदार या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होऊ शकतात, विचाराचे वारसदार हे राज ठाकरे असू शकतात, पण तुम्ही विचारांचे वारसदार होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आता उद्धवजी एवढे तडफडायला लागले की परवा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भगव्या झेंड्याला फडकं म्हटलं. बरोबर आहे, आता हिरवा झेंडा जास्त जवळचा वाटायला लागला, आता चांद तारावाला झेंडा जास्त जवळचा वाटायला लागला, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा झेंडा म्हणजे फडकाय असं जर त्यांना वाटत असेल, मी त्यांना सांगून देऊ इच्छितो, उद्धवजी, ज्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि डॉक्टर केशव बैराम पंत हेडगेवार यांच्यासमोर प्रश्न आला की आपला गुरु कोण होऊ शकतं, त्यावेळी अनेकांची नावं सुचवली, ईश्वरांची नावं, देवांची नावं, वेगवेगळ्या महनीय व्यक्तींची नावं. पण त्यावेळेस डॉक्टर हेडगेवारांनी सांगितलं की भगवा ध्वज हा आमचा गुरु असेल, आणि तो याकरता गुरु असेल की हा भगवा ध्वज हा प्रभू श्रीरामांचा भगवा ध्वज आहे, हा प्रभू श्रीकृष्णांचा भगवा ध्वज आहे, आणि हा छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज आहे. त्यामुळे हाच भगवा ध्वज
या ठिकाणी आमचा गुरु असू शकतो आणि म्हणून तेव्हापासून तो भगवा ध्वज हा त्या ठिकाणी लागलेला आहे. आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी देखील आपल्याला कल्पना आहे भगवा ध्वजच स्वीकारला. आता हळूहळू शिवसेनेचा ध्वज देखील त्यांना कदाचित फडकं वाटू लागेल, कारण अलीकडच्या काळात त्यांच्या विचारांवर इतकं हिरवं सावट तयार झालं आहे की त्यांना भगवं आजकाल पाहवत नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, महाराष्ट्राकरता आणि देशाकरता एक महत्त्वाची निवडणूक आहे. आज 10 वर्षामध्ये ज्या प्रकारचा भारत हा मोदीजींनी तयार केलाय, मागे वळून न पाहणारा, धाडसानं पुढे जाणारा, आव्हानं पेलणारा, कोणाही समोर न दबणारा, अशा प्रकारचा भारत मोदीजींनी तयार केलाय. जो भारत खऱ्या अर्थानं श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित होता, असा भारत आज आपल्याला पाहायला मिळतोय. जो पाकिस्तान समोर दबत नाही, पाकिस्तानमध्ये घुसून मारतो, जो चीन समोर दबत नाही, डोकलाममध्ये 4 पावलं देशाच्या बाहेर जाऊन चीनी सेनेला रोखू शकतो, अशा प्रकारचा भारत आज या ठिकाणी तयार होतोय. आणि मला अतिशय गर्व आहे आणि आपल्या सगळ्यांना गर्व असला पाहिजे की आपण सगळे केवळ राजकीय कार्यकर्ते म्हणून काम करत नाहीये, आपण सगळे काम करतोय नवभारताचे सैनिक म्हणून. नवभारताच्या निर्मितीमध्ये योगदान देण्याकरता आपण या ठिकाणी काम करतोय. कारण या निवडणुकीमध्ये जो जो मोदीजींना निवडून देण्याकरता काम करेल तो नवभारताचा व्हॉलेंटियर आहे, तो नवभारताचा सैनिक आहे. आणि म्हणून नवभारताचे सैनिक म्हणून आपण या ठिकाणी काम करतो आहोत. एका सशक्त भारताचे सैनिक म्हणून काम करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, आपण सगळे प्रमुख कार्यकर्ते आहोत. या ठिकाणी माजी पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, वेगवेगळ्या पदांवर राहिलेले लोक आहेत, जे आजही पदांवर आहेत असे लोक आहेत. आता पुढचे 2 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. मोदीजींनी आपल्याकरता परिस्थिती पूर्ण तयार करून दिली आहे. लोकांच्या मनामध्ये मोदीजी आहेत. आता आपली जबाबदारी आहे की लोकांच्या मनातले मोदीजी हे मतांच्या पेटीपर्यंत पोचवायचे आहेत. एकदा तुम्ही त्यांना मताच्या पेटीपर्यंत पोचवलं तर बटन हे धनुष्यबाणाचंच ते दाबणार आहेत, याबद्दल आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही. ठाण्याची जागा ही आपल्या सगळ्यांकरता अतिशय प्रेस्टिजची जागा आहे, कारण आपण या जागेवर अजेय राहिलो आहोत. एखाद दुसरा अपवाद सोडला म्हणजे 1977 पासून जर विचार केला तर या ठिकाणी 14 निवडणुका झाल्या. 14 निवडणुकांपैकी 2 वेळा केवळ आपल्याला पराजय स्वीकारावा लागला. बाकी 5 वेळा भारतीय जनता पार्टी आणि 7 वेळा शिवसेनाचे आपण त्या ठिकाणी 14 पैकी 12 वेळा या जागेवर आपण महायुती म्हणून निवडून आलो आहोत. एक प्रकारे आपला बालेकिल्ला आहे. आणि या जागेवर येणाऱ्या ज्या 3 महानगरपालिका आहेत, या 3 महानगरपालिकांमध्ये आपली सत्ता होती. या 3 महानगरपालिका आपल्या आहेत. इथे असणारे सगळे आमदार आपले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अनुकूलता खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि विशेषतः ठाणे लोकसभा मतदारसंघाचा जो मतदार आहे हा पूर्णपणे आपल्या विचारांचा मतदार आहे. अतिशय राष्ट्रभक्त, देशभक्त अशा प्रकारचा मतदार या ठिकाणी राहतो. ज्या मतदाराला मोदीजींना 3ऱ्यांदा प्रधानमंत्री होताना बघायचं आहे. पण हे सगळं जरी खरं असलं तरी लोकांपर्यंत पोचणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मला विश्वास आहे आपण सगळे लोकांपर्यंत पोचले असालच, पण जिथे कमी राहिलेली आहे त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. याचं कारण अनेक वेळा लोकांना असं वाटतं आम्हाला तर मत द्यायचं आहे पण मागायला कोणी आलं नाही, याचा अर्थ हे माजले आहेत, यांनी आमचं मत गृहीत धरलंय, त्यामुळे
आता यांना जरा हिसका दाखवणच द्या, तो काय आपल्या विरोधात मत देत नाही, पण मग तो घरातूनच बाहेर निघत नाही. म्हणून आपण निमंत्रण देणं म्हणजे काय, स्लिप पोचणं म्हणजे निमंत्रण देणं, मेसेज पोचणं म्हणजे निमंत्रण देणं, भेट होणं म्हणजे निमंत्रण देणं, आपलं एखादं पॅम्पलेट पोचणं म्हणजे असं आपलं निमंत्रण हे त्यांच्यापर्यंत पोचलंच पाहिजे. आणि जिथे ते पोचलेलं नाही त्या ठिकाणी ते कसं पोचेल हा प्रयत्न केला पाहिजे. विशेषतः नगरसेवकांना माझी अतिशय मनापासून विनंती आहे की तुमच्याकरता ही रिहर्सल आहे. याचं कारण आपल्याला कल्पना आहे की आता याच्यानंतरची निवडणूक ही महानगरपालिकेचीच निवडणूक आहे. आणि अनेक वेळा आपण असं बघतो, नगरसेवक आता 1.5-2 वर्ष झाले निवडणुकीला, सुरुवात 2 वर्षापासून आपण आता नगरसेवक पदावर नाही आहोत, म्हणजे माझी आहोत. हा ना, नवी मुंबई तर अधिक आहे. काय होतं, सुरुवातीच्या काळात अनेक लोकांचा त्या ठिकाणी वेग जोरात असतो, पण मग काही दिवसानंतर त्यातले काही लोक हा विचार करतात आता इलेक्शन आलं की बघू, आणि थांबतात. मला असं वाटतं असे जे थांबलेले लोक आहेत त्यांना रिहर्सल करण्याकरता हा चांगला मौका आहे. जनतेत जाण्याचा मौका कधी सोडला नाही पाहिजे. आणि आत्ता तुम्ही जनतेत गेला तर तुम्हाला फायदा आहे की मागच्या काळात नगरसेवक म्हणून एखादी गोष्ट राहिली असेल तरी आता कोणी विचारत नाही. आता लोक हे लोकसभेकरता तुम्ही आले आहेत, त्यामुळे लोक तुमचं स्वागतच करतात. लोक तुम्हाला त्या ठिकाणी मला असं वाटतं की निश्चितपणे तुमचं म्हणणं ऐकून घेतात. आणि म्हणून आपली निवडणूक आहे असा विचार करून या ठिकाणी आपण जर जनतेपर्यंत पोचलो आणि आपल्या निवडणुकीत आपण जे श्रम वापरले असते, ज्या प्रकारे निवडणूक लढलो असतो, तशीच ही निवडणूक आपण लढली पाहिजे. शेवटी उद्याच्या काळामध्ये जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका येतील त्या निवडणुकांमध्ये या निवडणुकांच्या परफॉर्मन्सवरच आपलं प्रत्येकाचं मूल्यमापन हे निश्चितपणे होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या 2 दिवसात ऑल आउट जाऊन, अर्थातच आचारसंहिता पाळून, पण ऑल आउट जाऊन आपण सगळ्यांनी जर जास्तीत जास्त मतदान करवलं, मी तुम्हाला दाव्याने सांगतो या ठिकाणी पडणारं मत हे मोदीजींना मिळणार आहे, हे महायुतीला मिळणार आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कशी वाढेल, आपल्याला कल्पना आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे, साधारणपणे आता 4 टप्प्याच्या मतदानामध्ये माझ्या असं लक्षात आलं की 12 वाजेपर्यंत जे लोक निघतात ते अतिशय वेगाने निघतात. 12 ते 4 लोक निघत नाहीत. लोकांना 12 ते 4 हात जोडून काढावं लागतं. त्यामुळे आणि मग 4 वाजेनंतर पुन्हा रांगा लागतात. पण मग नंतर काय होतं, 4 वाजेनंतरच्या ज्या रांगा लागतात मतदान तर करता येतं, 6 वाजेनंतर जे लोक रांगेत आहेत त्यांना मतदान करता येतं, पण बरेच लोक आता रांगेत फार काळ उभं राहावं लागेल म्हणून परत देखील चालले जातात. आणि म्हणून थोडंसं प्लॅनिंग करून आपल्याला हा जो दुपारचा काळ आहे या काळातही मतदान सुरू राहिलं पाहिजे, लोक निघत राहिले पाहिजेत, काही ना काही लोकांना काढता आलं पाहिजे, असा प्रयत्न आपण केला पाहिजे. दुसरा एक संदेश आपल्याला वारंवार मोदीजींनी दिलेला आहे की जे महायुतीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या घरचे आहेत यांचं मतदान पहिले झालं पाहिजे. आपल्या सगळ्यांचं मतदान 7 वाजता, 7:30 वाजता, 8 वाजता पहिल्या झटक्यात आपलं मतदान त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि मग आपण लोकांच्या मागे लोक काढण्याकरता त्या ठिकाणी लागलो पाहिजे. मला असं वाटतं की हा जो शेवटचा प्रयत्न आहे, आणि तुम्हाला मी अनेक वेळा सांगतो की शेवटच्या दिवसाचं महत्त्व काय. आता ठीक आहे, इथे तर आपण जिंकणार आहोत, माझ्या मनात कुठली शंका नाही आहे, पण शेवटच्या दिवशीचं महत्त्व काय आहे तर उत्तर प्रदेशमध्ये ज्यावेळी मायावती मुख्यमंत्री झाल्या होत्या त्या निवडणुकीचं विश्लेषण हे ज्यावेळेस करण्यात आलं आणि एक्झिट पोलमध्ये ज्यावेळेस त्याचं विश्लेषण झालं त्यावेळी असं लक्षात आलं की 3 वाजेपर्यंत जो काही एक्झिट पोल केला होता त्याच्यामध्ये सपा म्हणजे समाजवादी पार्टी पुढे होती आणि त्यांचे मतदार निघाले होते. आणि 5 वाजता जेव्हा एक्झिट पोल त्यांनी केला
3 ते 5च्या मध्ये 6% त्या ठिकाणी मायावतींचे लोक अधिक आले आणि त्यामुळे 1.5% मतं मायावतींना सपापेक्षा जास्त मिळाली, पण त्या 1.5%मुळे 100 जागा त्यांना जास्त मिळाल्या आणि मायावती त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाल्या. हे सांगण्याचा उद्देश काय आहे? शेवटच्या दिवशी देखील काय होऊ शकतं त्याचा हा नमुना आहे. आपल्या सगळ्यांची सवय आहे की सकाळी आपण सगळे खूप तावात असतो आणि दुपारनंतर नाश्ता आला, जेवण झालं की मग सगळे बूथवर बसलेले असतात, शांतपणे बसलेले असतात, गप्पा मारत बसलेले असतात, 2-4 लोक काम करतोय असं दाखवत असतात कम्प्युटरवर वगैरे आणि एकमेकाशीच बोलत असतात. आणि मग शेवटी 5 वाजले की मग परत सगळ्यांना तावतारे राहिला. मला असं वाटतं की 20 तारीख आराम करायचाच नाही. 20 तारखेचा आराम मतदानाचा जे सर्टिफिकेट आहे ना, तो आपला पोलिंग एजंट सर्टिफिकेट घेऊन आल्यानंतरच आराम करू, अशा प्रकारच्या मानसिकतेत, करो या मरोच्या मानसिकतेमध्ये आपण सगळ्यांनी जर आपले बूथ सांभाळले तर मला विश्वास आहे की ठाणे ही जी जागा आहे, मला असं वाटतं की तुमची जी काही कॉम्पिटिशन आहे ही हार जीतची कॉम्पिटिशन नाही आहे ठाण्याची. तुमची कॉम्पिटिशन महाराष्ट्रातल्या महायुतीच्या त्या जागांमध्ये आहे की ज्या जागा म्हणतात आम्ही सर्वाधिक मतांनी निवडून येऊ, त्या जागांची तुमची कॉम्पिटिशन चालली आहे. त्यामुळे तुम्ही आता मी असं म्हटल्यानंतर घरी बसू नका की आता काय देवेंजींनी सांगितलं आपण तर निवडून येणारच आहोत, आपली कॉम्पिटिशन जिंकण्याचीच आहे, त्यामुळे आता नाही केलं तरी चालतं, असं करू नका. तर पूर्ण ताकदीने कुठल्याही निवडणुकीमध्ये मी नेहमी सांगतो की माझ्या जीवनातली अंतिम निवडणूक आहे अशा पद्धतीनं काम करायचं असतं. त्यामुळे पूर्ण ताकद जर आपण सगळ्यांनी लावली तर मला विश्वास आहे 4 टप्प्याच्या निवडणुका करून मी या ठिकाणी आलोय, महाराष्ट्रात फिरून मी आलोय. कोणाचा नरेटिव्ह काही असू द्या, कोणी काही बोलू द्या, जनतेने मनातनं हे ठरवलं आहे की मोदीजींना आणि महायुतीलाच मतदान करायचं. मी आज मला कोणीतरी सांगितलं की आज शरद पवार साहेब, उद्धवजी यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि उद्धवजींनी सांगितलं आमच्या 48 जागा येतील. मला एका पत्रकाराने विचारलं, म्हणाले उद्धवजी म्हणाले आमच्या 48 जागा येतील. म्हटलं उद्धवजींचं कर्तृत्व मोठं आहे, ते 48 पैकी 49 जागा देखील आणू शकतात. आमच्या काही 49 वगैरे येतील असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळे प्रॅक्टिकल लोक आहोत, जमिनीवर काम करणारे लोक आहोत. जमिनीवर काम करणाऱ्या लोकांनी पूर्ण क्षमतेने काम केलं पाहिजे. मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मला विश्वास आहे 4 तारखेला ज्यावेळी मुख्यमंत्री महोदय आणि मी या ठिकाणी काउंटिंग संपताना येऊ त्यावेळी आपण गुलाल तर उधळत असूच, पण रेकॉर्ड मताने ठाणे जिंकलाय आणि ठाणे हा खरा बालेकिल्ला आहे हे आपण या ठिकाणी सिद्ध करू. त्याकरता आपण सगळ्यांनी काम करावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.